स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघा, शांतनू प्रचंड चिडलेला असतो आणि तो पल्लवीला म्हणत असतो, पल्लवी तुला कळत कसं नाहीये की यावेळी तू पूर्णपणे चुकते आणि ती गोष्ट तुला कळतही नाहीये. महापाताळ यंत्री माणसं आहेत ती आणि जर तू त्यांना या घरात पुन्हा घेऊन आलीस ना तर मी तुझ्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही, लक्षात ठेव. पल्लवी म्हणते, अहो पण त्यांना घरी घेऊन येण्याचा विचारच नाही आहे माझ्या मनात. शांतनू, मी जे डोळ्यांनी बघितलंय तेही सांगू नको का आता तुम्हाला? आपणच ठरवलंय ना की आपल्यात काही सिक्रेट्स ठेवायचे नाहीये, एकमेकांपासून काही लपवायचं नाही. शांतनू म्हणतो, तुला त्यांच्यापासून दूर राहायला सांगितलं होतं मी तुला, ऐकलं का तू माझं? आणि पल्लवी, आता मला काही बोलायचं नाहीये, काही ऐकायचं देखील नाहीये. ऍक्च्युली खूप दमलोय मी. शांतनू पल्लवीचं काही न ऐकता झोपून जातो. इकडे विनायक सकाळी एका व्यक्तीला फोन लावून सांगतो की मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. मी तुझ्याकडे एक मुलगी घेऊन येत आहे, ती माझी वहिनी आहे पल्लवी. हे बघ, आम्ही तिकडे दिसलो ना तू सहज तिथून गेल्यासारखं दाखवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती किंवा मी काहीही विचारेल, आम्ही विचारल्यानंतर सांगायचं की तो जो म्हातारा आहे ना, म्हणजे माझे वडील, त्यांना कुठलाही पॅरालिसिस वगैरे काही झालेलं नाहीये. ते लोक एक नंबरची नाटके आहेत, फक्त नाटकं करतायत पैसे उकळण्यासाठी. दररोज त्यांची भांडणे चालू असतात, एकमेकांसोबत उच्च आवाजात बोलतात. हे बघ, जेव्हा तिला 100% पटले असं मला वाटेल तेव्हा मी तिला तिथून घेऊन जाईल. ती व्यक्ती म्हणते, हो साहेब, मला सर्व समजलंय, ठीक आहे मी ठेवतो फोन, असं म्हणून ती व्यक्ती फोन ठेवते. आता इकडे शांतनू स्वतः पांघरुणाच्या घड्या घालत असतो, पल्लवीवरती रागवलेला असतो. पल्लवी म्हणते, शांतनू काय करताय तुम्ही? राहू द्या मी करते. पण शांतनू पल्लवीशी एक शब्द देखील बोलत नाही. पल्लवी म्हणते, चहा घ्यायला जाऊयात ना आपण दोघं खाली? शांतनू म्हणतो, चहा नकोय मला. शांतनू काही बोलत नसतो. पल्लवी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पल्लवी म्हणते, अजूनही तुमचा राग गेला नाही का? प्लीज माझ्यावरचा राग असा खाण्यापिण्यावर नका ना काढू. पल्लवी रडतच म्हणते, शांतनू नका ना रागवू माझ्यावर, आता नाही सहन होणार मला. याआधी देखील आपल्यात खूपदा वाद झालेत. पल्लवी चक्क रडत रडत शांतनूला मिठी मारते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. मग शांतनू देखील तिला प्रेमाने जवळ घेतो. शांतनू म्हणतो पल्लवीला, अगं पल्लवी, तुझ्यावर रागून मला काही आनंद मिळतो का गं? तुझ्यावर का चिडलोय मी? पल्लवी, तुला माहिती आहे ना, माझ्या घरातल्या माणसाला छळणारी माणसं आहे ती, माझ्या आईला छळणारी माणसं आहे ती, तुझ्या आणि माझ्या जीवावर उठलेली माणसं आहेत ती. आयुष्यात त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही मी. मलाही नाही आवडत तुझ्याशी भांडायला, तुझ्यावर रागवणं मलाही सहन नाही होत, त्यामुळे प्लीज प्लीज असं वागू नकोस. तेव्हा पल्लवी म्हणते, हो शांतनू, मला सर्व समजतंय, खरंच सॉरी, आता तरी जाऊयात का चहा घ्यायला? शांतनू होकार दर्शवत ते तिथून निघतात. इकडे विनायक लपूनच बसलेला असतो पल्लवीची भेट घेण्यासाठी. विनायक पल्लवीला म्हणतो, पल्लवी, अगं आई बाबा कुठे राहतात माहिती आहेत ना तुला? पल्लवी म्हणते, हो माहिती आहे ना. पण असं का विचारताय दादा? विनायक म्हणतो, मला घेऊन चल ना तिकडे. पल्लवी म्हणते, अहो दादा कशासाठी? मी एकदा त्यांच्याकडे गेले होते, शांतनू किती चिडले होते माहिती आहे ना. आता शांतनूला प्रॉमिस केलंय की मी तिकडे कधी जाणार नाही. विनायक मनातच म्हणतो, चला बरं झालं, हिने नाद सोडलाय ते तर ठीक आहे, परंतु आमची आई तर हट्टाला पेटली, ती काही हिला सोडणार नाही. पल्लवी विनायकला म्हणते, दादा. विनायक म्हणतो, पल्लवी, अगं मला कळते तुझी मनाची घालमेल होते ती, पण अगं त्यांनी जरी लाज सोडली असली तरी मी त्यांचा मुलगा आहे, माझे देखील काहीतरी कर्तव्य बनतात. तू म्हणालीस ना बाबाला पॅरालिसिस झालाय, आय नो की ते पुन्हा या घरात येण्यासाठी नाटकं करत असतील, पण पल्लवी प्लीज यावेळी मला हेल्प कर. मी म्हणतच नाही आहे की आपण त्यांच्या घरी जाऊयात, आपण आजूबाजूला चौकशी करूयात, विचारूयात, त्याला फक्त कळू दे की ते पॅरालिसिस फक्त नाटक आहे, मग झालं. प्लीज मला तो पत्ता दाखव एकदा. पण दादा, अहो मी शांतनूला प्रॉमिस केलंय, त्यांना समजलं तर ते चिडतील ना माझ्यावरती. विनायक म्हणतो, तो चिडणार नाही, मी सांगेल त्याला. मी फोर्स केला पल्लवीला, मला जायचं होतं, मी सगळे कारण सांगेल की मला तिकडे का जायचं होतं. पल्लवी म्हणते, ठीक आहे, तुम्ही इतका आग्रह करताय तर आपण जाऊयात तिकडे थोड्या वेळात. विनायक म्हणतो, तू म्हणशील तेव्हा जाऊयात, काही प्रॉब्लेम नाही, असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. आता पल्लवी आणि विनायक काही वेळातच इकडे चाळीमध्ये आलेले असतात. विनायक म्हणतो, पल्लवी इकडेच आहेत का ग ते? पल्लवी म्हणते, हो इथूनच पुढे जायचंय. विनायकने ज्या व्यक्तीला फोन केलेला असतो ती समोरच तिथे एका मित्राशी बोलत असते. विनायक खुणावून सांगतो की हीच ती मुलगी आहे. विनायक म्हणतो, पल्लवी आपण इकडे कोणाला तरी विचारूयात का? पल्लवी म्हणते, हो ठीक आहे. आता ठरल्याप्रमाणे ती व्यक्ती विनायक समोरून जात असते. विनायक त्याला आडवतच विचारतो, दादा इकडे कोणी काका काकू राहायला आलेत का? जरा ते वयस्कर आहेत. ती व्यक्ती म्हणते, म्हणजे सूर्यवंशी का?
विनायक म्हणतो, हो सूर्यवंशीच. मला सांगा, त्यांना पॅरालिसिस वगैरे झालाय काही? ती व्यक्ती म्हणते, हो खूप वाईट परिस्थिती आहे त्यांची. त्यांच्याकडे औषधाला देखील पैसे नाही आहेत. 2 वेळचं खायला सुद्धा त्यांना मिळत नाही आहे. या वयात काय करावं माणसानं? 2-2 दिवस उपाशी असतात. रात्र अपरात्रीला त्या काकांचा ओरडण्याचा आवाज येतो. ती म्हातारी बाई आहे ना, जमेल तसं ती त्यांच्यासाठी करत असते. देवळात जाते किंवा लोकांच्या दारोदारी भीक मागत असते. आता मात्र विनायकला राग येतो. माणूस म्हणतो, अहो मी खोटं कशाला बोलेल? अहो ताई, त्यांना खोली पाहिजे होती ना, त्यांच्याकडे भाड्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी गळ्यातले दागिने काढून त्या माणसाला दिले. विनायक म्हणतो, अहो मी कोणाबद्दल विचारतोय कळतंय ना तुम्हाला? सूर्यवंशी कुटुंबाबद्दल. ते काका काकू आहेत ना वयस्कर, त्यांच्याबद्दल विचारतोय मी तुला. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, अहो मी त्यांच्याबद्दलच सांगतोय. तसं आम्ही कधी कधी त्यांना मदत करतो. माझ्या बायकोने त्यांना जेवण वगैरे 1-2 वेळा बनवून दिलं होतं. तेव्हा तो माणूस पल्लवीला म्हणतो, अहो तुम्हाला जर त्यांचे नातेवाईक वगैरे कोणी काही असेल ना, तर त्यांना सांगा की झालं ते गेलं ते विसरून जा आणि त्यांना पुन्हा घरात घ्या. आणि या आजारपणातनं त्यांना काही बरं वाईट झालं ना, तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. विनायक म्हणतो, बरं थँक्यू माहिती दिली त्याबद्दल. आता जा तुम्ही तुमच्या कामाला. ती व्यक्ती जाताना देखील पल्लवीला म्हणते, तुम्ही माणुसकी म्हणून जरी मदत केली ना तरी ठीक होईल. इकडे विनायक प्रचंड चिडलेला असतो, कारण की त्याचा डाव त्याच्यावरतीच उलटवलेला असतो मोठ्या आईने. पल्लवी मनातच म्हणते, काय खरं काय खोटं काही कळेना झालंय. या माणसावर विश्वास ठेवायचा की घरातले जे सर्व सांगताय त्याच्यावर? विनायक देखील मनात म्हणतो, सगळी प्लॅनची वाट लावली या माणसाने. आईने याला कुठेतरी गाठून आधीच फिरवलं असणार आहे. विनायक पल्लवीला म्हणतो, असं रॅन्डम गायला कोणाला विचारून काही माहिती मिळत नसते, असं योग्य देखील नाही आहे. तू घरी जा, मी तुला ड्रायव्हरला घरी सोडायला सांगतो आणि माझं एक काम आहे ते करून मी येतोच. पल्लवी म्हणते की आपण दादा इथं आलोय, बघूयात ना त्यांच्या घरात जाऊन की त्यांना काय झालंय, नेमकं काय परिस्थिती आहे समजूनच जाईल आपल्याला. विनायक म्हणतो, हे बघ उशीर झालायत ना, तू जर घरात नाही हे बघितल्यावर शांतनू पुन्हा काळजी करत बसेल, ओरडेल तो पुन्हा. तू जा घरी, मी ड्रायव्हरला तुला घरी सोडायला लावतो. मी घरी आल्यानंतर आपण बोलूयात या गोष्टीवर सविस्तर. मग पल्लवी गाडीमध्ये घरी जाते. विनायक मात्र मागे विचार करत राहतो. इकडे मोठी आई आणि मोठे काका घरामध्ये वावरत असतात. मोठी आई जेवण करत असते. मोठी आई जेवण करत असतानाच म्हणते, विभावरी व मेघना यांच्या हातचं चमचमीत खाणं कधी खायला भेटेल असं झालंय मला. मोठे काका म्हणतात, तू ज्या वेगाने धावतेस ना त्या वेगाने तुझं स्वप्न देखील पूर्ण होईल असं मला वाटतंय. तेवढ्यात विनायक तिथे आलेला असतो. तो मनात म्हणतो, माझ्या माणसाला खरंच हिने फितवलं असेल तर तिला सगळा प्लॅनच समजला असणार. जरा जपूनच बोलायला हवं. मोठी आई म्हणते, बरं झालास विनायक तू इथं आलास. तो माणूस भेटला का तुम्हाला? काय म्हणाला? आमची हाल चालू आहे, आमची अवस्था बघवत नाही असंच म्हणाला ना. विनायक म्हणतो, माझा संशय खरा ठरला तर हिला माझ्यावरती संशय आलेला दिसत नाहीये. मोठी आई म्हणते, काय विचारते विनायक तुला? विनायक म्हणतो, हो आई, तो माणूस तेच बोलला जे तू आता मला बोललीस. मोठी आई म्हणते, बरं झालं आपलं काम झालं. अरे मी सहज बाहेर गेले होते, मला तो माणूस तिथे दिसला. त्याने सांगितलं तू पल्लवीला घेऊन येतोयस म्हणून आणि तूच त्याला तिथे उभे केले म्हणून. त्याला ताब्यात घेतलं आणि दम दिला. पल्लवीला आमची सहानुभूती वाटेल असंच सांग. कळलं नाही की पल्लवी इथे कशाला आली होती. विनायक म्हणतो की मीच तिला घेऊन आलो होतो तुमची परिस्थिती दाखवायला, त्याला सहानुभूती वाटेल असं दाखवायला. काय अवस्थेत तुम्ही राहताय हे दाखवायला घेऊन आलो होतो. मोठे काका म्हणतात की पल्लवी कुठे? विनायक म्हणतो की ती घरी निघून गेली. त्या माणसाने जे काही सांगितलं ना त्यावरती त्याचा विश्वासच बसला नाही, ती गेली घरी निघून. मोठी आई म्हणते, नाही बसू दे विश्वास, परंतु तिच्या मनामध्ये आमचाच विचार चालू असणार. तोपर्यंत मी त्या घरात जात नाही ना तोपर्यंत ही सुपूर्णा सूर्यवंशी तिचा पिछा सोडणार नाही. मोठी आई म्हणते, खरं सांगू का विनायक, आपलं घर आता नजरेच्या टप्प्यावर दिसायला लागलंय रे. असं म्हणून मोठी आई हसायला लागते. आता इकडे पल्लवी घरी आलेली असते. तिच्या मनात चलबिचल झालेली असते. खरं काय खोटं काय कळायला तिला मार्ग नसतो. मोठ्या आई बरोबर जेव्हा जी भेट झाली तेव्हा तिला सर्व प्रसंग आठवू लागतात. शांतनू आणि पल्लवी जेव्हा त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते त्यावेळेस जो प्रसंग झालेला असतो, मोठी आई ज्या प्रकारे मोलकरीण म्हणून बनलेली असते तो प्रसंग तिला आठवू लागतो. इतर ठिकाणच्या देखील तिला भेटी आठवत असतात. हे सर्वच प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात असतात. पल्लवी जेव्हा घरी गेलेली असते आणि मोठे काका बेडला खिळून पडलेले असतात आणि त्यांना अर्धांगवायू झालेला असतो, हे चित्र देखील तिच्या समोर उभं राहतं. त्या व्यक्तीने त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगितलेलं असतं पल्लवीला. हे सर्व प्रसंग तिला आठवत राहतात आणि ह्या प्रसंगाभोवती ती विचार करत असते. आणि तेवढ्यातच प्रभाकर सर तिथे येतात आणि ते म्हणतात की पल्लवी, पण पल्लवीचं मात्र काही लक्ष नसतं.
प्रभाकर सर आणखी पुढे येतात आणि पल्लवीला म्हणतात, अगं कसला विचार करते, मी तुला हाक मारली, तुझं लक्ष कुठं आहे, काही टेन्शन वगैरे आहे का? पल्लवी म्हणते, नाही हो बाबा, तुम्ही कधी आलात, काही काम होतं का? प्रभाकर सर म्हणतात की नाही, मी तुला जाताना बघितलं, म्हटलं बघावं याला विचारून, मला नक्की कळे ना काय झालंय तुला, कसला विचार करतेस, गोंधळी दिसत होतीस तू मला. पल्लवी म्हणते, नाही बाबा असं काही नाही, तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा घेऊन येते. प्रभाकर सर म्हणतात, चहा नकोय मला तुझ्याशी बोलायचं म्हणून मी इथं आलोय. पल्लवी, मला तुझ्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे टेन्शन दिसतंय आणि ते टेन्शन परीक्षेचं नाही आहे, काहीतरी वेगळंच टेन्शन आहे हे मला स्पष्टपणे कळतंय. तुझा चेहरा वेगळंच काहीतरी बोलतोय. पल्लवी, दादा आणि वहिनीचा थोडा जरी विषय निघाला आणि शांतनूची काय अवस्था होते बघितलंस ना तू. अगं ज्या लोकांनी आपल्या व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तींना मी कधीच माफ करू शकत नाही आणि आज जी त्यांची अवस्था आहे ना त्याला ते दोघे स्वतः जबाबदार आहेत. तुला माहिती आहे ना पल्लवी? तेव्हा पल्लवी म्हणते, हो बाबा. प्रभाकर सर म्हणतात, खरं तर त्यांना पापाची शिक्षा देण्यासाठी अक्षरशः माझे हात असे शोषत आहे, पण मी शांत आहे. त्याचं कारण इतक्या वर्षांनी माझा मुलगा, माझी बायको मला परत भेटलेत, माझं सुख मला परत मिळालंय, त्यासाठी मी आता गप्प आहे. पल्लवी, तुला आपल्या घरच्यांबद्दल काळजी आहे, परंतु दादा आणि काका यांच्याबद्दल जराही सहानुभूती नसणारच आहे याची मला खात्री आहे. त्यांच्याबद्दल कोणताही चांगला किंवा वाईट विचार मनात येऊ देऊ नकोस, एवढंच मला तुला सुचवायचं आहे. आणि माझी विनंतीच आहे, मला जे तुला सांगायचं होतं ते माझं सांगून झालं आहे आणि आता तुला जो काही अभ्यास असतो ना त्यावरती कॉन्सन्ट्रेट कर, येतो मी, असं म्हणून प्रभाकर सर तिथून निघून जातात. पल्लवीकडे मनात म्हणते की बाबा म्हणतात ते बरोबरच आहे, पण मी जे काही पाहिलंय ते शांतनू किंवा बाबांनी बघितलेलं नाही. मुळात काकांना जर अर्धांगवायू झालाय तर त्यांना घरी का ठेवलं असेल, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं ना. हे सगळं नाटकं चाललंय की खरं आहे हेच कळत नाहीये. नाही नाही नाही, मला याबद्दल माहिती काढावीच लागेल. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, पल्लवी नर्सला विचारते, पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला घरी ठेवता येतं का? त्यावरती नर्स म्हणते, योग्य देखभाल घेणारा व्यक्ती जर असेल तर पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला घरी ठेवता येतं. आता घरी पल्लवीला सर्वजण शोधत असतात, पल्लवी कुठे आहे, पल्लवी कुठे आहे. शांतनूला देखील विचारतात तर शांतनू म्हणतो, मध्ये होते ना. बाबारी म्हणते, नाही रे. मग आता यावेळी गेली कुठे असेल ती, असं प्रभाकर सर म्हणतात. आता पल्लवी इकडे मोठ्या आई आणि मोठ्या काकांच्या घरी आलेली असते. आता या दोघांची नाटके सुरू असतात. मोठे काका देखील नाटके सुरू करतात, अर्धांगवायू झाल्यासारखं खाली पडण्याचे नाटक देखील सुरू करतात. पल्लवी त्यांना जाऊन सावरते. मोठी आई रडत रडत नाटकं करत म्हणते, बघतेस ना गं त्यांची अवस्था काय आहे, भोग आमच्या नशिबाला आलेत, आता भोगावेच लागतील. आता अशी ही वाईट अवस्था बघून पल्लवीला मोठे काका आणि मोठ्या आईवरती खूप दया येत असते आणि वाईटही वाटत असतं. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अजय वागचौरे, राजश्री मायेकर, संध्या गाडगे, हर्षाली मोरे, योगेश मेश्रम, अस्मिता घोले, संजीवनी कोलगे, पूजा कांबळे, द्रांक्षा खडकर, धनश्री देशमाने, कल्पना, अजय वागचौरे, दीपक, गोविंद परब, कांता गव्हाणे, मुकुंद कुलकर्णी, रचना पारधिये, सुमित्रा जाधव, सुषमा, पारस कोलेकर, वैभव कुष्टे, अस्मिता घोले, नीलम गीते, कल्याणी, गौरव खोले, अपर्णा मायेकर, अजय वागचौरे, आकाश जाधव, प्रकाश खानवलकर, सतीश देवकर, शैला मांडगे, वंदना तांबडे, मानसी तांदेळ, गीता चंदेर, रवी कवडे, वैभव कुष्टे, चंद्रशेखर भातवाडेकर.